पंकजा मुंडेंनी बोलवलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर. निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी, कारवाईला ब्रेक लागणार. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषण पातळीच्या मुद्द्यांवर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजादरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहाला माहिती दिली की चंद्रपूरमधील पर्यावरण विषयक गंभीर समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वारंवार बैठकांचं आयोजन केलं होतं. मात्र MPCBचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकांना सातत्यानं अनुपस्थित राहिले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं की माझ्या आदेशानंतरही IAS अधिकारी देवेंद्र सिंग हे ब्रीफिंगसाठी हजर राहिलेले नाहीत आणि या गंभीर विषयाची दखल घेत अखेर त्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं. या प्रकरणी तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. अशातच या कारवाई संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंग आणि सहसंचालक सतीश पडवळ यांच्या निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित अधिकारी श्री देवेंद्र सिंग, सदस्य सचिव व सतीश पडवळ, सहसंचालक हवा प्रदूषण नियंत्रण यांना निलंबित करण्यात आले आहे. त्या अधिकारी यांनी माननीय विधानसभा अध्यक्षांना आपले म्हणणे वस्तुस्थिती आणि पुराव्यांसह सादर केले आहे आणि दिलगिरी व्यक्त करून अशा प्रकारची कृती परत होणार नाही याची शाश्वती दिली आहे. याशिवाय संबंधित अधिकाऱ्याने सर्व वस्तुस्थिती आणि पुराव्यांसह आपले लेखी म्हणणे माननीय अध्यक्षांकडे सादर केले आहे. या सर्व बाबींचा विचार करता संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्यात यावे आणि त्यांना त्यांच्या मूळ पदावर तत्काळ पुनर्स्थापित करण्यात यावे असा प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडतो. या संदर्भात सविस्तर माहिती मी घेतलेली आहे. शासनाने पण या संदर्भात सविस्तर माहिती माझ्याकडे आणि सभागृहात दिलेली आहे. तर त्या संदर्भातला खुलासा प्राप्त झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पण जर का त्यांच्याकडनं कुठच्याही प्रकारची कमतरता झाली असेल ब्रीफिंगमध्ये किंवा कुठच्याही प्रकारची त्यांच्याकडनं अनुचित व्यवहार झाला असेल तर त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ते लक्षात घेता आता सभागृहाने या संदर्भात सभागृहाने नव्हता पण तो निर्देश अध्यक्षांनी तालिका अध्यक्षांनी दिलेला. तर सगळ्या परिस्थितीचा विचार करता मी संबंधित निर्देश देत आहे की आपण जे निलंबन केलेलं आहे ते मागे घेण्यात यावं. अध्यक्ष महोदय, सभागृहाने जो निर्देश दिला होता तो आपण परत घेतल्यामुळे निश्चितपणे निलंबन परत घेण्यासंदर्भातली उचित कारवाई करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.